गुरुर्ब्रह्मा गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनी मम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे तुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः। सर्वांना सादर जय श्री कृष्ण। आपला दुसरा अध्याय आता अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि जी लक्षणं भगवंतांनी सांगितली आहेत स्थितप्रज्ञाची, ती लक्षणं सांगता सांगता या अध्यायाची समाप्ती येते आणि या अध्यायाच्या समाप्तीकडे आपण शेवटचे 4 श्लोक आहेत त्याचा एक थोडक्यात अर्थ आपण आज जाणून घेऊयात। 69वा श्लोक। या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः। या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृति भूतानि सा निशा पश्यतः मुनेः। या सर्व भूतानां निशा, जी सर्व प्राणी मात्रांची जी रात्र असते परमात्मा दर्शनाबाबत, कशाबाबत तर झोपण्यासाठी नाही तर परमात्मा दर्शनाबाबत जी सर्व प्राणी मात्रांची रात्र असते तस्याम तिच्यात संयमी जागृती, आत्मसंयमी लोक जे असतात ते जागृत असतात। यस्याम जागृती भूतानी, जिच्यामध्ये ज्या संसारामध्ये भूतमात्र जागरूक असतात सा पश्यतः मुने हे निशा, ती मुनी लोकांसाठी रात्र असते। म्हणजेच समग्र अर्थ, जी सर्व प्राण्यांना परमात्म दर्शनाबाबत रात्र असते तिच्यात संयमी वृत्तीचे जे आत्मस्थित असणारे लोक असतात ते जागृत असतात आणि जिच्यात ज्या संसारिकतेमध्ये भूतमात्र जागे असतात ती मुनींसाठी मात्र रात्र असते। स्थितप्रज्ञांची अंतरंग लक्षणं आणि ज्ञानस्थिती या सहसा बाह्य स्वरूपावरून समजून येत नाही। एखाद्या व्यक्तीकडे बघितल्यानंतर हा स्थितप्रज्ञ आहे असं कुणाला समजत नाही एकदम, कारण त्याला 2 कारण आहेत आणि त्यांचे मग कशा प्रकारे ओळखायचे तर 2 स्वभाव विशेष इथे सांगितलेले आहेत। त्यातले दोन्ही स्वभाव विशेष सारखेच वाटतात पण ते स्वतंत्र आहेत। त्यातलं मुख्य म्हणजे या निशा सर्वभूतानां तस्याम जागर्ति संयमी, परमात्म दर्शनाबाबत जी सर्व प्राण्यांची रात्र असते ती त्यामध्ये आत्मसंयमी व्यक्ती हा जागृत असतो। या श्लोकाचा जर आपण सरळ सरळ अर्थ जर बघितला तर असा होतो की ज्या वेळेला सर्व भूतमात्र झोपली असतात त्यावेळी मुनी जागे असतात आणि जेव्हा ही भूतमात्र जागी असतात तेव्हा मुनी रात्र अनुभवत असतात। रात्री जागणारे किंवा दिवसा झोपणारे आणि दिवसा झोपणारे लोक स्थितप्रज्ञ असतात असा अर्थ इथे नाही। ज्यावेळी सर्व लोक झोपलेले असतात असा अर्थ नसून लोक झोपल्यासारखे वागतात म्हणजेच जागृत नसतात, त्या बाबतीत त्या गोष्टींच्या बाबतीत स्थितप्रज्ञ व्यक्ती ही जागृत असते। ही म्हणजे संपूर्ण ध्यानावस्था म्हणायला हवी। ही अवस्था जी आहे ही एकदम निर्माण नाही होत, ही हळूहळू साधक अवस्थेपासून हळूहळू पुढे 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 जात जात ही स्थितप्रज्ञ अवस्था प्राप्त होत असते। यामध्ये ज्या लोकांना या अवस्थेपर्यंत येण्याची इच्छा आहे त्या प्रत्येकाला मग जागरूक राहणं आवश्यक आहे असं इथे भगवंत सांगतात। आपला ईश्वर प्राप्ती आहे हा जो उद्देश आहे हा हरवू नये यासाठी माणसाने प्रत्येकाने जागरूक राहणं आवश्यक आहे। यासाठी हे प्रकरण आहे। यामध्ये नुकताच पूर्ण होऊन गेलेला विषय म्हणजे इंद्रिय विषयांमध्ये माणसाने स्वतःला म्हणजे आपल्या मनाला रमू देऊ नये। या सुखांच्या ओढीला हे जे आत्मबुद्धीचं जे
ध्येय आहे ते डळमळीत करू शकणार नाही हे बघणं आवश्यक आहे. त्याचबरोबर साधना आणि स्वाध्याय यामध्ये माणसाने तत्पर आणि दक्ष राहणं आवश्यक आहे. योगी पुरुष, ज्ञानी पुरुष पुरुष जो असतो किंवा खरा भक्त जो आहे, तो आपलं मन ईश्वराशी संधान बांधून ठेवतो आणि त्यामुळे त्यांना कुठे जावं नाही लागत. कुठेही गेलं किंवा नाही गेलं तरी ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेत तो ईश्वराशी सतत एकरूपता साधण्याचा प्रयत्न करत असतो. अशा प्रकारे यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतः मुनेः, हा दुसरा भाग आलेला आहे या श्लोकाचा. ज्या बाबतीत सर्वसाधारण लोक अतिशय जागृत असतात, त्या बाबतीत स्थितप्रज्ञ वृत्तीचे जे मुनी आहे तो रात्र अनुभवत असतो, असा इथे सरळ अर्थ आहे. म्हणजेच त्या गोष्टींकडे या व्यक्तीचं कधीही लक्ष नसतं, त्याला आकर्षण वाटत नाही किंवा त्याला या सर्व गोष्टींचं महत्वही वाटत नाही. लोक ज्या गोष्टींमध्ये अतिशय दक्ष असतात त्या कोणत्या गोष्टी, तर सुख कुठून मिळेल, ती जमवण्यासाठी मला काय काय साधन सामग्री लागेल किंवा त्याच्यासाठी कोणते किती पैसे लागतील, कमी मोबदल्यात जास्तीत जास्त वस्तू मला विकत घेता येतील का, व्यवहार, चतुरपणा, मोठेपणा किंवा नावलौकिक या सर्व गोष्टींमध्ये सामान्य मनुष्य रमतो. मुनींच्या बाबतीत मात्र शारीरिक सुख ही त्यांची मुख्य आकर्षणाची गोष्ट नसतेच. ईश्वराचा मोठेपणा जाणून स्वतःच्या मोठेपणाला कमी लेखणे हे त्यांच्या बाबतीत सहजरित्या घडत असतं. या सर्व गोष्टींमध्ये त्यामुळे झोपल्यासारखं त्याची वृत्ती असते. सामान्य माणूस मात्र कुठेही गेला तरी स्वतःला जरी तो भक्त म्हणून घेत असला तरी त्याच्या अंतःकरणामध्ये असलेली ही संसार प्रधानता काही निघत नाही. याबाबत रामकृष्ण परमहंसांचा एक सुंदर प्रसंग आहे की रामकृष्ण परमहंस हे आपल्या जावईन एक मथुरा बाबू म्हणून होते, त्यांना घेऊन कलकत्त्याहून काशीला गेले. काशीच्या पवित्र वातावरणामध्ये रामकृष्णांचं मन जे होतं ते शिवमय झालं आणि त्यांचे जे जावई होते ते अत्यंत कर्तृत्ववान आणि व्यापारी होते. त्यांचे एक व्यापारी मित्र त्यांना तिथे भेटायला आले आणि ते तिथे आल्यानंतर त्या दोघांमध्ये व्यापारासंबंधी चर्चा सुरू झाली. हळूहळू ते ऐकून रामकृष्णांच्या मनाला ते सहन होईना आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. त्यांनी जगन्मातेला आक्रंदून म्हटले, आई, हे इथे पण हेच का ग? त्यापेक्षा मी तिथे दक्षिणेमध्ये होतो ते काय बरा नव्हतो. म्हणजे मी कुठेही जाईल तरी तिथेही व्यापारी संबंधी गोष्टी ऐकून मला मनाला दुःख होत आहे, असं इथे रामकृष्ण म्हणतात. एखाद्या क्षेत्रात किंवा एखाद्या ठिकाणी जेव्हा माणूस जातो तेव्हा तिथे अगदी दर्शनाच्या वेळेपर्यंत सुद्धा तिथल्या ऐहिक वातावरणाशी तो रममाण होऊन जातो. देवाला मागणं मागतो तेव्हा सुद्धा तो ऐहिक जीवनाबद्दलच ते चांगलं व्हावं म्हणून तो मागायला विसरत नाही. ही वृत्ती पालटणं आवश्यक आहे. देवाला नमस्कार करताना मी कोणी नाही, माझं कोणी काही नाही, मला काही नको असं सतत म्हणण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. तसंच सर्व काही तूच आहे, सर्व काही तुझंच आहे, तुझी इच्छा हीच माझी इच्छा असं म्हणत राहावं. किमान हे सर्व काही मागून झाल्यानंतरही हे म्हणण्याबाबत आपण जागरूक असणं आवश्यक आहे. सामान्यपणे माणूस सर्वसाधारण जीवनामधले जे चढाव उतार, मान अपमान, देणी घेणी, वेगवेगळ्या गोष्टींचा मोठेपणा हे सांभाळत बसण्यात इतका मग्न होतो की देवाच्या द्वाराकडे जात असताना त्याचं लक्ष तिथे देवाकडे जातच नाही. एका क्षेत्राच्या ठिकाणी पूजापाठ सांगणारे एक 40-45 वर्षांचे गृहस्थ एकदा म्हणाले की देवाच्या प्रत्यक्ष सतत सहवासात असून सुद्धा त्यांना एक सारखी खंत वाटत होती. ते म्हणतात, आम्ही पूजापाठ क्रियाकर्म सांगणारे जे महाराज आहोत ते कधी संत नाही होऊ शकत. कारण देवापेक्षा जजमान जे असतात त्यांनी आणलेल्या वस्तू आणि त्यांचा खिसा ह्याच्याचकडे आमचं जास्त लक्ष राहतं. असं म्हणणारे देवाद्वारी असलेल्या देवाच्या बाबतीत जागरूक असतात असं अजिबात नाही. संत मात्र जिथे जातात तिथे देवाचं द्वार होतं असं समजून ते वागत असतात. देवाच्या अस्तित्वाची जाणीव हेच देवाचं द्वार आहे. त्या द्वारात क्षणभर नाही तर ते सतत उभेच असतात. म्हणून ते जागरूक असतात असं म्हणायला हरकत नाही. आता जागरूकता कशात हवी मग? तर स्वाध्याय आणि साधना यामध्ये जागरूकता असणं आवश्यक आहे. खूप मोठमोठी समजा कर्मकांड केलीत, यज्ञ अनुष्ठाने, मोठमोठ्या पूजा केल्या, या सर्व गोष्टी केल्यानंतर त्या विधीमध्येच जेव्हा लक्ष राहतं की ती विधी व्यवस्थित होते की नाही,
त्यामध्ये सगळे मंत्र किंवा उच्चारण किंवा बाकी गोष्टी कर्मकांडाच्या व्यवस्थित होत आहेत की नाही, हे आपण लक्ष नीट देऊन बघत असतो. पण विधियुक्त यज्ञ करत असताना यज्ञ पुरुषाला मात्र व्यक्ती विसरून जातो. ज्ञानदेव महाराज असं म्हणतात, की कर्मकांडांमध्ये देवाचं अस्तित्व हे प्रधान आहे. या बाबतीत जागरूक नसलेले लोक कर्मकांडाच्या उद्देशापर्यंत पोहोचूच शकत नाही. असे कर्मकांडी लोक विद्वान असून सुद्धा, शास्त्रांचा अभ्यास केला असून सुद्धा ईश्वराशी मन युक्त करून ठेवायला पाहिजे, हा विचार करायला हवा, तर तो करतच नाहीत. ते स्वतः तसं करत नाही आणि त्यामुळे त्यांना त्यातील विधाने, त्यातला तो विशेष अर्थ हे समजतच नाहीत. संत मात्र ईश्वर तत्वाला प्राधान्य देतात. नेमकं काय तेवढं उचलतात आणि पाहिजे त्या गोष्टीकडे लक्ष देतात. या ठिकाणी एक सुंदर गोष्ट गोंदवलेकर महाराजांची आलेली आहे, की ते म्हणतात, एकदा एक मनुष्य गोंदवलेकर महाराजांना भेटायला गेला आणि त्यांनी महाराजांना सांगितलं, की महाभारतातल्या द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग घडलाच नाही, या विषयावर माझं संशोधन चालू आहे. महाराजांनी त्याला सुचवून पाहिलं, की हे तुझं वय जे आहे, हे मन सगळीकडे ईश्वराला बघण्यासाठी आहे. तेव्हा तो गृहस्थ मात्र मोठ्या हिरिरीने द्रौपदी वस्त्रहरण झालंच नाही, हा मुद्दा मांडून बसला. महाराज त्याला म्हणाले, हे सगळं जरी असलं, तरी द्रौपदीने ज्या आर्ततेने श्रीकृष्णाला हाक मारली, ते उदाहरण म्हणून पाहण्यासारखं आहे. आपण द्रौपदी वस्त्रहरणाचा मुद्दा बाजूला ठेवू. आपल्या शरीररूपी वस्त्राचं काळ सतत हरण करतो आहे, ह्याचं भान तू आता ठेवायला हवं. प्रत्यक्ष देवाच्या द्वारी परमक्षेत्रामध्ये वावरत असून सुद्धा चांगले चांगले लोक सुद्धा हे भान विसरतात आणि लौकिक गोष्टींमध्ये ते प्रधान मानून त्याच गोष्टींचा आनंद घेत बसतात. उपासना, अंतःकरणाचा परमेश्वराशी असलेला संबंध, या सर्व गोष्टी विसरून जातात. या निशा सर्व भूताना, या विशिष्ट श्लोकावर समजा प्रवचन करायचं आहे आणि ते चांगलं व्हावं म्हणून नुसता त्याच्याच चिंतनात वेळ गेला आणि मूळ जे ईश्वराचं अनुसंधान करायचं आहे किंवा ध्यानधारणा करायची ती जर राहूनच गेली, तर ती व्यक्ती जागृतीबद्दल बोलणारी असून सुद्धा अजागृत व्यक्ती म्हणता येईल. संत असे अजागृत कधीच नसतात. तुकाराम महाराजांनी देवाचा पदर आपल्याकडे त्याने लक्ष द्यावे म्हणून अनेक वेळा ओढलेला आहे. एका ठिकाणी ते म्हणतात, की धान्य मोजून इकडचं धान्य तिकडे टाकणारं जे माप असतं, ते काही काळानंतर धान्य मोजून मोजून झिजून जातं. त्या मापाला बिचाऱ्याला काही कळतच नाही. तसाच भरोनी झिजलो मापाची या परी, असं माझं होऊ देऊ नको देवा, असं ते मागणं मागतात. संत जे ईश्वरी कार्य करतात, त्या कार्याचं स्वरूप देखील स्वस्वरूपी जागृती ठेवित सतत, ठाईची भगवंत भेटविता, असं स्वामी स्वरूपानंद महाराजांनी वर्णन केलेलं आहे. ते अत्यंत सुंदर पद्धतीने सांगतात. हे कार्य करत असताना स्वतःच्या ईश्वरीय एकरूपतेबाबत संत लोक अखंड जागरूक असतात. संत आणि इतर लोक यांच्यामध्ये हा एक मुख्य फरक आहे. आपले कर्म, योग, ज्ञान या बाबतीत सिद्ध पुरुष जे असतात ते जागरूक असतात. ते ऐहिक गोष्टींना जास्त महत्व देत नाही. साधकांनी ह्या टोकापर्यंत आपली मनोभूमिका स्वतः तपासून बघणं आवश्यक आहे. यासाठी इथे या सिद्ध पुरुषांचं वर्णन केलेलं आहे. आपल्याला जरी आवड असली तरी बेसावतपणे आपण जीवनामध्ये प्रमाण बिघडवून बसतो आणि मग ते बेडौल होऊन जातं. प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक कार्याला किती वेळ द्यायचा आणि किती महत्व द्यायचं, त्यासाठी आपली किती साधन सामग्री खर्च करायची, किती शक्ती खर्च करायची, या सर्व गोष्टींचा जीवनामध्ये एक महत्वाचा एक रोल किंवा भूमिका आपण म्हणता येईल. साधनेला पुरेसा जर वेळच मिळत नसेल, तर असे म्हणणारे लोक टेक केअर ऑफ मिनिट अँड अवर्स विल टेक देअर ओन, हे वाक्य त्यांना बरंच काही सांगू शकतं. अगदी क्रियात्मक उपासना करत असताना त्या व्यक्ती देखील नियमित उपासना करत असताना उपासना ज्या मंत्राद्वारे करतात, तो मंत्र जर स्थिरावलेला नसेल तर मन मात्र इकडे तिकडे फिरत राहतं आणि मग अशा वेळी अशाला अजागरूक उपासक असं म्हणावं. नाममंत्राच्या ठिकाणी लक्ष आहे, पण मंत्र ज्याचा निर्देश करतो तो ईश्वर जो आहे त्याच्याकडे जर लक्ष नसेल, त्याची जर मनामध्ये जागृती झाली नसेल आणि एकाग्रतेनंतर साधणारी जी एकरूपता आहे ती जर अनुभवता येत नसेल, तर इथे पण सावध राहणं अत्यंत आवश्यक आहे. एवढं सगळं करून माझा आणि ईश्वराचा जर संबंध आहे,
तो संबंध जर निर्माण झाला नाही तर मग आपण पूर्वज स्थितीत आलो आहे असं समजावे. अशी अपूर्णता, तुटकता, पूर्ण जागृती ही या अवस्थेमध्ये राहत नाही. आणि एकरूपतेचा संबंध अनुभवणं, तो स्थिरावणं, ती चित्ताची आवश्यकता, आवड निर्माण होणं, इथपासून जागरूक व्हावं लागतं. आणि यानंतर हळूहळू जी अवस्था निर्माण होते, ती अखंड अवस्था जी आहे, ती जागरूक अवस्था निर्माण होते. ही सहज जागृती येतपर्यंत आपण जागरूकच राहिलं पाहिजे. देहबुद्धी ती आत्मबुद्धी हा साधकाचा मोठा अखंड प्रवास आहे. त्या आणि अशा परिस्थितीत हळूहळू जेव्हा आत्मबुद्धी स्थिर व्हावी होत जाते, तेव्हा स्थितप्रज्ञता येते. इथे तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे अंगे भावे जे आपण, तरीच महिमान येईन कळो. हे सांगण्यामागे कारण असं आहे की पुढच्या श्लोकांमध्ये याविषयी धारणा सांगितलेल्या आहेत आणि त्या अत्यंत अवघड आहेत. या सर्व लक्षणांचा साधनेसहित स्वाध्याय करणं, स्वाध्याय म्हणजे होमवर्क, म्हणजे स्वतःहून अभ्यास करणे आवश्यक आहे. नुसता स्वाध्याय जरी खूप वेळा केला तरी पण पुढच्या श्लोकामधली जी धारणा वृत्ती आहे ती कधी कधी आपल्याला पेलवत नाही. पुढचा श्लोक आपण आता बघूयात, 17वा श्लोक. आपूर्यमाण मचल प्रतिष्ठम समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी. आपूर्यमाणम अचल प्रतिष्ठम समुद्रम आपः प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामाः यं प्रविशन्ति सर्वे सह शांतीम आपनोति न कामकामी. यद्वत म्हणजे ज्याप्रमाणे, आपूर्यमाणम सर्व बाजूंनी पाण्याने भरली जात असताना देखील, अचल अचल प्रतिष्ठम म्हणजे आपल्या मर्यादेत अचलपणे जाणारी, समुद्रम आपह प्रविशंती समुद्रात सर्व नद्यांचे आप म्हणजे पाणी प्रवेश करते. तद्वत यम त्याचप्रमाणे ज्या व्यक्तीच्या सर्वे कामाहा सर्व कामना प्रविशंती तिच्या मनामध्ये प्रवेश करतात, स शांतीम आपनोती ती व्यक्ती ज्ञानपूर्ण कामाहा प्रविशंती म्हणजे शोभ निर्माण न करता जेव्हा प्रवेश करतात, सह शांतीम आपनोती ती व्यक्ती ज्ञानपूर्ण शांती मिळवते. न कामकामी जी उपभोग आणि इच्छांच्या मागे लागत नाही अशी व्यक्ती. म्हणजेच काय, ज्याप्रमाणे सर्व बाजूंनी सर्व पाण्याने भरल्या जात असून सुद्धा आपल्या मर्यादेत जात राहणाऱ्या समुद्रात सर्व नद्यांचे पाणी त्याची मर्यादा विचलित न करता प्रवेश करतात, त्याचप्रमाणे ज्या व्यक्ती अंतःकरणात तिच्या सर्व कामना क्षोभ निर्माण न करता प्रवेश करतात, ती व्यक्ती ज्ञानपूर्ण शांती स्थिती पावते आणि उपभोगांमागे तिच्या असलेल्या ज्या इच्छा आहेत त्या ती अशा स्थितीमध्ये ती त्या इच्छांच्या बाबतीत निरीच्छ होते. हा श्लोक अभ्यासण्यापूर्वी आधी मनामध्ये पक्क एक गोष्ट माहिती असली पाहिजे की ही फक्त ज्ञानी आणि जीवनमुक्त व्यक्तीचीच अवस्था आहे, ही साधकाची अवस्था नाही. साधकाचा जेव्हा ज्ञान स्थितीकडे जीवनमुक्त स्थितीकडे वाटचाल होत असताना जेव्हा अंतिम टप्पा आहे त्या अंतिम टप्प्याचं वर्णन इथे भगवंत करतात. आपूर्यमाणम अचल प्रतिष्ठम समुद्र माप प्रविशंती यद्वत समुद्रात नद्यांचं पाणी सगळ्या बाजूंनी, आप म्हणजे पाणी, समुद्रामध्ये जेव्हा सर्व बाजूंनी पाणी प्रवेश करतं, आकाशातूनही प्रवेश करतं, असं पाणी म्हणजे सर्व बाजूंनी येणारं पाणी आपूर्यमाणम. आता हे पाणी जरी समुद्रात प्रवेश करत असलं तरी समुद्र मात्र कोणत्याच बाजूनी आपली मर्यादा सोडत नाही. पाण्याने समुद्र फुगत नाही आणि त्याला पूर पण येत नाही, तो क्षोभित होत नाही, मर्यादा सोडत नाही. पाणी अशा रीतीने प्रवेश करणार आहे, त्याची मर्यादा बिघडणार नाही, त्याचा क्षोभ होणार नाही, हे त्याला माहिती आहे. अशा प्रकारे अक्षोभता आणि मर्यादा न सोडणे हा समुद्राचा गुण आहे. तद्वत त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे समुद्राचं अंतःकरण आहे त्याचप्रमाणे कामाहा यम प्रविशंती सर्वे सर्व प्रकारचे काम, उपभोग वृत्ती, कामना, इच्छा या जीवनाच्या आवश्यकतेनुसार माणसाच्या आयुष्यात प्रवेश करत असल्या तरीही क्षोभ निर्माण करीत नाही. अंतःकरण भोगप्रवण होत नाही. भोगप्रवण म्हणजे ती भोगण्याचं वृत्ती निर्माण होत नाही. समुद्र जसा आपल्या
आपल्यात पाणी असल्यामुळे जलपूर्णतेमुळे असला तरी तो अचल आहे, स्थितप्रज्ञ आहे. त्याचप्रमाणे आत्मपूर्णतेत माणूस अचल होतो. समुद्र जसा पाण्यासाठी नद्यांवर अवलंबून नसतो, ज्ञानी माणूस सुद्धा आपल्या आनंदासाठी कामोपभोगातून येणाऱ्या आनंदावर अजिबात अवलंबून राहत नाही. समुद्र जसा जलरूप असतो, ज्ञानी पुरुष देखील आनंदरूपच असतो. ही आंतरिक सुखपूर्णता कशामुळे आली हे सांगताना स्वामी स्वरूपानंद महाराज म्हणतात, मज अंतरीचा जाणोनी भाव पूर्ण करी देव मनोरथ, आता मज लागी काय उणे जगी, आवडीने भोगी शांती सुख, अंतर्बाह्य झाले देवाचे दर्शन, स्थिरावले मन देवापायी, स्वामी म्हणे सुख भोगिता अमुप, झालो सुखरूप आपे आप. देवाचे अंतर्बाह्य दर्शन होणे म्हणजे आत्मरूप आणि विश्वरूप यांचं एकत्व अनुभवणे, एवढीच इच्छा होती. आणि त्यासाठी योग्य जीवन जगत असताना, साधना करत असताना देवाचं दर्शन झालं. मी ते करून घेतलं असं नव्हे, तर त्याच्या कृपेने ते झालं. मन जे त्याच्या पायी त्याच्या पदी स्थिरावलं ते आता सुखरूप, त्यामुळे आता मी सुखरूप झालो. आता काही येवो किंवा न येवो, मी शांत आणि स्थिर आहे असं ते सांगतात. आता श्लोकाबाबतीत एक सावधानता इथे त्यांनी सांगितलेली आहे. केवळ शब्दार्थांनी समजून घ्यायलाही हा श्लोक थोडासा अवघड आहे. अवस्था तर सर्वसाधारण पातळीवर अगदी सामान्यांपर्यंत पोहोचणारी नाहीये, कारण हे पूर्ण ज्ञान जागृतीचं लक्षण आहे. साधकाचं काम कसं असतं की त्यांनी सतत सावध राहावं, अलर्ट राहावं. साधके सर्वदा असावे सावध, यत्ने काम क्रोध आवरावे. साधकच जर म्हणत असेल की येऊ दे, जितके भोग आले तरी पण मी स्थिर राहील, तर तो प्रवाह त्याला कुठे घेऊन जाईल हे सांगता येणार नाही. त्यामुळे हा श्लोक स्वतःला धोकादायक लावणं हे धोकादायक आहे. काम, कांचन, कीर्ती यापासून सावध न राहता आपण बनचुके असं ज्यांना वाटतं, ते साधकावस्थेमध्ये त्यांच्या दबून राहिलेल्या ज्या कामना असतात त्या त्यांना खूप त्रास देतात. परिपूर्ण अवस्था तर जाऊ द्या, पण साधक दशा पण त्यांची निघून जाते. या श्लोकाचं नक्की प्रयोजन काय आहे मग? तर भगवद्गीतेने साधकांचा घात करू शकतील असे श्लोक का बरं मांडावेत? याचं उत्तर आहे, गीता केवळ साधक दशेमध्ये असणाऱ्यांचं वर्णन करून थांबत नाही, तर ज्ञानी पुरुषांचं अंतःकरण कसं असतं, ज्ञानमय अवस्था कशी असते, हे देखील खूप सुंदर पद्धतीने गीता आपल्याला सांगते. शास्त्र हे विषय समजावून देतं, ते प्रक्रिया सांगतं आणि अंतिम परिणाम काय होईल हे पण सांगतं. पांडुरंग शास्त्री म्हणतात की सुप्रा रॅशनल अशी ही अवस्था आहे. आपण हे का पाहायचं? तर माणसाला पूर्णपणे त्या पूर्णतेकडे जाण्याची जी ओढ निर्माण होते, आपल्या अपूर्णतेकडून पूर्णत्वाकडे जाण्याचा जो एक ती जी ओढ किंवा वेध निर्माण होतात, ते पूर्णत्व आपण अनुभवत नाही. तो बौद्धिक आनंद मात्र आपल्याला घेता येतो. या अनुभूतीच्या आनंदाच्या अलीकडे आपण असलो तरी ते जाणून घेण्यासाठी म्हणून आपल्या मनामध्ये इच्छा निर्माण होते. आणि ज्ञानी पुरुषांच्या या अवस्था समजून घेता घेता हळूहळू त्यांच्या चरणांना आपण स्पर्श करत आपण पुनीत होत जातो. आणि म्हणून आपल्याला ही अवस्था जाणून घेणं आवश्यक आहे. ज्ञानी पुरुषाची स्थिती कशी असते बघा. आंबा पाहून ज्ञानी पुरुषाला त्याच्या आत रस आहे, तो मधुर आहे, तो जिभेला त्याची संवेदना निर्माण होते, हे सगळं माहिती आहे. ते सुख समजण्यासाठी, प्राप्त करून घेण्यासाठी जी क्षमता आहे ती त्याच्या ठिकाणी असते. खात असताना त्याला निश्चितपणे आंबा खात असताना त्याला निश्चितपणे त्याचा आनंदही होईल. पण तो सेवन नाही केला तर काही मजाच नाही. ही जी आसक्ती किंवा हे जे दुःख आहे किंवा तो सेवन केलाच पाहिजे हा आग्रह जो आहे तो त्याच्या चित्तामध्ये नसतो. त्याचा उपभोग घेत असताना त्याला आनंद निश्चितपणे होतो, पण तो आनंद मर्यादित असतो. कारण विशाल सागर जशी त्याची मर्यादा ओलांडत नाही, त्याचप्रमाणे त्याचा स्वभाव जो आहे तो धर्मनीती यांना सोडत नाही. अशा प्रकारे अं सुंदर वर्णन करत असताना माधवानंद महाराज म्हणतात, कळी उमलण्याची उत्स्फूर्तता शब्दात मांडता येत नाही. पाण्यातलं मूल झोपेत हसण्याचं कारण सांगता येत नाही. पहिल्या पावसाच्या सरीनंतर येणारा मृदगंध मनाला आल्हाद का देतो ते सांगता येत नाही. पण हे सगळं अनुभवता येतं, त्याचा आस्वाद घेता येतो. त्या साध्या साध्या छोट्या छोट्या गोष्टी किती मोलाच्या आहे हे सांगता येत नाही. एक नैसर्गिक अनासक्त आनंद एवढंच त्याचं वर्णन करता येईल.
आणि असाच हा आनंद कोणाचा असतो तर स्थितप्रज्ञांचा असतो. भोग वस्तूंच्या पुरामुळे त्याचं अंतःकरण वाहून जात नाही. भोगासाठी तो कधीच केविलवाणा होत नाही. उलट त्याच्या मनाला असंगतीमुळे भोगाचे केविलवाणे होऊन स्पर्श होत राहण्याची वाट तो बघत नाही. एक अटलजींची एक सुंदर कविता आहे. त्यातली एक शेवटची ओळ बघा, मन की फकीरी पे कुबेर की संपदा रोती है. तसा हा स्थितप्रज्ञ ऐहिक सुखात बुडत नाही, वर खाली होत नाही. कारण या सुखाची अपूर्णताही त्यांनी जाणलेली असते. या बाबतीत स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यातला एक प्रसंग, की स्वामी विवेकानंद जेव्हा अमेरिकेत असताना इंगर्स गोल नावाचे एक श्रीमंत गृहस्थ त्यांच्या एका मित्रांपैकी एक होते. ते एकदा स्वामीजींना म्हणाले, "जग हे एका रसरशीत संत्र्यासारखं आहे. शक्य तेवढ्या लवकर त्याचा पिळून रस चाखायला हवा." स्वामी त्यावर म्हणतात, "जग संत्र्यासारखं आहे खरं आहे. ते रसपूर्ण पण आहे. पण तो रस काढून सेवन करण्याची कला मला जास्त चांगली अवगत आहे. मी मर्त्य शरीर नाहीये. मी आत्मा आहे आणि आत्मा अमर आहे. त्यामुळे तुमच्यासारखी रस काढून घेण्याची मला अजिबात घाई नाही." अशा प्रकारे आपण स्थितप्रज्ञाच्या वृत्तीचं वर्णन आपण जे ऐकलं, त्यानंतर आता पुढच्या श्लोकाकडे शेवटच्या आपण संहाराकडे हळूहळू जाऊयात. उपसंहाराकडे. विहाय कामान विहाय कामान्य सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः निर्ममो निरहंकार स शान्तिमधिगच्छति. विहाय कामान् यः सर्वान् पुमान् चरति निःस्पृहः निर्ममः निरहंकारः स शांतीम अधिगच्छति. यह पुमान पुंस पुम म्हणजे पुरुष. जो व्यक्ती जो पुरुष सर्वान कामान निहाय सर्व कामना सोडून निस्पृह, हा शब्द फार महत्वाचा आहे. निस्पृह कारण हेच आपल्या या द्वितीय अध्यायाचं सार आहे. निस्पृह म्हणजे त्याच्या पुनःप्राप्तीची, स्पृहा म्हणजेच इच्छा न करता न धरता, निर्ममः निरहंकार, निर्मम म्हणजे ममता रहित आणि निरहंकारी असा होऊन चरती, चरती म्हणजे व्यवहार करतो, स शांतीम अधिगच्छति, तो ज्ञानपूर्ण शांती अवस्थेपर्यंत पोहोचतो. याचा समग्र अर्थ या श्लोकाचा, जो पुरुष सर्व कामना सोडून त्यांच्या पुनःप्राप्तीची स्पृहा न धरता निर्मम आणि निरहंकार होऊन जीवन व्यवहार करतो, तो ज्ञानपूर्ण शांतीच्या अवस्थेपर्यंत पोहोचतो. विहाय कामान यः सर्वान पुमान चरती निस्पृह, जो पुरुष सर्व कामना सोडून त्यांच्या पुनर्प्राप्तीची स्पृहा न धरता जीवन व्यवहार करतो. असा पहिली ओळ. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान, म्हणजे सर्व कामना सोडून देऊन या विधानापासून स्थितप्रज्ञाची लक्षणं सुरू झाली आणि त्याच्या शेवटी आता हा जो शेवटचा श्लोक आहे, विहाय कामान यः सर्वान म्हणजे सर्व कामना सोडून देऊ, या विधानाने आता समारोपाकडे जातोय. मध्ये जवळजवळ सर्व श्लोकांमध्ये या कामनांच्या नादी न लागणे हे सतत सतत ध्रुवपद जे आहे ते गायला गेलं. पण ते महत्वाचं आहे, कारण ते जर नसेल तर गाणाऱ्याला आपण काय गातोय हे कळेनासं होईल. म्हणून हे ध्रुवपद महत्वाचं आहे. स्थितप्रज्ञाचं शांतीरूप कसं असतं, मागच्या श्लोकामध्ये आपण प्रवाहामध्ये प्रवेश करत असताना असून सुद्धा समुद्र मात्र शांत असतो असं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे हा काही काम करत नाही, म्हणजे स्थितप्रज्ञ व्यक्ती काही काम करत नाही, तो एका जागी ठोंब्यासारखा बसला असतो, अशी कल्पना येऊ नये. म्हणून इथे सांगितलेलं आहे की या श्लोकात चरती म्हणजे वावरत असतो, जीवन व्यवहार करत असतो, असा हा शब्द मुद्दाम इथे मांडलेला आहे. त्याचं ते वावरणं म्हणजे काय, तर विहाय कामान सर्वान म्हणजे अनासक्त होऊन राहणे. दोन्ही श्लोकांमध्ये त्याला शांती प्राप्त होते असं म्हटलेलं आहे. हीच स्थिती अंतिम स्थिती आहे. पण ती मृताची किंवा कर्महीनाची अशी स्थिती नाहीये. पुढे अजून बरेच भोग भोगायचे आहे. आता जरा आपण शांत राहू, अशी भोगपूर्व स्थिती पण नाही. एवढी परीक्षा पास होऊ दे, मग मी खूप मज्जा करीन किंवा मग मात्र शांतपणे मी नंतर जे उपभोग भोगणार आहे त्यासाठी आता मात्र मी शांतपणे अभ्यास करणार, असं मुलं म्हणत असतात. परीक्षेच्या अभ्यासाच्या काळात स्वतःला असं ते समजावून सांगतात. अनुकूल परिस्थिती नाही आहे म्हणून अमर्याद भोगसेवन जे आहे ते मी थांबवलेलं आहे. ही भोगपूर्व शांती झाली. रागवलेली व्यक्ती दुसऱ्यावर राग काढणार असते, पण योग्य वेळेची वाट बघत असते. अचानक कुणी आलं तर त्यावेळी ती शांतपणे राहते.
नंतर गप्प राहून न बोलता ती काम करत राहते. घरामध्ये सगळं शांत असतं, पण ही कधी-कधी स्फोटापूर्वीची शांतता असते. अशी भोगप्रवण व्यक्तीची जी भोगपूर्व शांती असते, ती पण योग्य नाही. समजा एखाद्या व्यक्तीला खूप गोड आवडलं आणि अगदी मनासारखे गुलाबजाम आवडले, खूप खाल्ले, अगदी तोंडात विरघळतील असे गुलाबजाम सुंदर आहेत आणि असे गुलाबजाम तुडुंब खाल्ल्यानंतर आता गुलाबजामचं नाव घेऊ नका असं जाम वाटतं. ही जी गुलाबजाम सेवण्याच्या बाबतीतची जी निरीच्छता आहे, ही त्याची भोगपूर्व शांती असते. ही शांती तत्कालीन असते. थोडं खाल्लं तरी पण जीभ पुन्हा लगेच तयार होणारच असते. स्थितप्रज्ञाची शांती भोगपूर्व नसते. भोगपूर्णही नसते आणि ते 2 शब्द आहे. एक आहे भोगपूर्व आणि दुसरा आहे भोगपूर्ण. अशी शांती दोन्ही प्रकारची स्थितप्रज्ञांची नसते. शंकराचार्यांनी म्हटलंय सशांतीम अधिगच्छती आणि त्यामध्ये ते म्हणतात, की तो ब्रह्मस्वरूप होतो. भोगामधून शांतीचा भ्रम कसा असतो बघा. याबद्दल खूप सुंदर असं वर्णन केलेलं आहे स्वरूपानंद महाराजांनी. भोगपूर्व शांतीच्या वेळेला परिस्थितीने तरी थोडा संयमाचा बांध घातलेला असतो. पण भोगपूर्ण या अवस्थेमध्ये अतिशय घातक असते ही अवस्था. भोगपूर्ण शांती अवस्था आणि वैराग्याचं जे स्वरूप आहे ते एकनाथ महाराजांनी उपहासाने केलेलं आहे. ते वर्णन करताना एकनाथ महाराज काय म्हणतात, की हे हे वैराग्य किंवा ही जी शांती आहे म्हणजे खाऊन-खाऊन कंटाळा आलेल्या बोकडानं थोड्या वेळाकरता आता शांत व्हावं, त्यावेळी तो बोकड जसा शांत असतो तसं वैराग्य आहे. तो बोकड थोड्या वेळ शांत होऊन पुन्हा खायला सुरुवात करतोच. त्यामुळे हे वैराग्य नाही आणि ही शांती पण नाही. भोग भरपूर भोगून तृप्त व्हा, असे सांगणारे काही आचार्य आहेत आणि हे आचार्य अतिशय घातक असतात. कारण खूप भोग भोगून माणूस एकदाचा तृप्त कधीच होत नाही. आचार्य मात्र फार पॉप्युलर होतात, गब्बर होतात. घेता भोग नव्हे कामनेची तृप्ती, बळावे आसक्ती अमर्याद, अग्नी लागी शांत करावया धूत, अर्पिता निभ्रांत प्रज्वाळे तो. आग शांत करायला जर तूप घातलं, तर ज्वाळाच उठणार. त्यामुळे स्वरूपानंदांसारखे संयम शिकवणारे जे संत आहेत, ते कधीही प्रसिद्धी पुढे येत नाही. ते प्रसिद्धी परांगमुख असतात आणि वाहून जाणाऱ्याला जीवन समरणाऱ्यांचं बांधाशी वाकडं असतं. एकदा जीवन वेकडं वाकडं झालं, की मन मग कुत्र्याच्या शेपटीसारखं व्हायला लागतं आणि यावर उपाय काय? तर पूर्णतेकडे मनाला नेणं फार आवश्यक आहे. स्वामी म्हणे प्रेमा स्मरा आत्मराम, तेणी पूर्ण काम व्हाल तुम्ही. तुमचं काम पूर्ण होणार नाही, पण तुम्ही पूर्ण काम व्हाल. मनातल्या सुखाच्या ओढी सुखसागरामध्ये प्रवेश करतील आणि मग आपल्याला मनामध्ये क्षोभ निर्माण होणार नाही. स्थितप्रज्ञाचं मुख्य लक्षण जे सांगितलेलं आहे, प्रजहाती यदा कामान सर्वान, इथून या श्लोकाला सुरुवात झाली आणि विहाय कामान यस सर्वान, इथे या श्लोकाचा अंत झाला. या दोन्ही अंतःकरणामधील या दोन्ही श्लोकांमध्ये अंतःकरणामध्ये असणारी जी भोगवृत्ती आहे, ती संपूर्णपणे नष्ट होऊन ज्ञान प्रवृत्तीकडे येणं हे वर्णन इथे सांगितलेलं आहे. आणि निस्पृह हा जो शब्द आहे, शरीर जीवन यात्रा आपली चालावी म्हणून जी मूलभूत जी स्पृहा असते ती जाणं हा अखेरचा टप्पा आहे. पांडुरंग शास्त्री याचं विवरण करताना म्हणतात, की शरीर यात्रा चालावी अशी स्पृहा गेली आहे, याचा अर्थ मरावं अशी अपेक्षा नाही. तसा तो जिजिगीषू किंवा मुमुर्षू पण नाही. आणि गीता हे प्रत्यक्ष दर्शन शास्त्र आहे. अशी परिपूर्णता अनुभवलेल्या व्यक्तींचं हे वर्णन काल्पनिक नाही. अशी परिपूर्ण असणारे अवस्थेकडे गेलेले लोक फार कमी आहेत. त्यांची संख्या कमी आहे. पण भारतामध्ये असे ज्ञानवंत लोक आहेत. स्थितप्रज्ञ ही पूर्णावस्था आहे. ही स्थिती अवघड आहे. म्हणून खालच्या स्थितीला सर्वश्रेष्ठ म्हणत अपूर्ण भोग्य भोग्य वृत्ती असणारे लोक त्यालाच पूर्णता आहे असं समजतात. हे चुकीचं आहे. ज्ञानी पुरुषांचं वर्णन जेव्हा अज्ञानी, अर्धज्ञानी किंवा अपूर्ण ज्ञानी लोक करतात, तेव्हा ते त्यांच्या काल्पनिक पातळीवर वेगवेगळं असतं. पण जेव्हा ज्ञानी पुरुषांचं वर्णन करतात, तेव्हा ते अनुभूतीच्या पातळीवर असतं. त्यामुळे ते संपूर्ण असतं. ज्याप्रमाणे सुकलेलं पान वाऱ्याने स्वतःच्या इच्छेशिवाय निस्पृहपणे प्रयत्नाशिवाय इकडे-तिकडे उडतं आणि स्थिर राहतं. त्याचप्रमाणे ज्ञानीपुरुष कर्म करतो आणि करत पण नाही. पण त्याला कर्म प्राप्त होण्याची किंवा अप्राप्त या दोन्ही गोष्टींची इच्छा नसते.
अशी शुष्क पर्णव्रत वृत्ती जी आहे ती फार अवघड आहे आणि ती अवस्था आपल्याला ज्ञानी पुरुषांच्या बाबतीत दिसते. रामकृष्ण म्हणतात, नारळातलं पाणी आटलं की आतलं खोबरं जे आहे ते खडखड वाजतं. याचा अर्थ ज्या ओलेपणाने नारळाला धरून ठेवलेला आहे, ती जी आसक्ती आहे, ते जे अटॅचमेंट आहे ते दूर होतं आणि म्हणून मग आत्मस्थिती असलेला माणूस संसारात देखील त्यापासून विलग होतो. अशा प्रकारे निस्पृह, निर्मम, निरहंकार या सर्व अवस्था या ज्या ज्ञानाच्या अवस्था आहेत. जर कोणी म्हणेल, की हे सगळे मी गुण कसे प्राप्त करून घेऊ? तर त्याला उत्तर आहे, की तू ज्ञान प्राप्त करून घे म्हणजे गुण आपोआप प्राप्त होईल. गोंदवलेकर गुरुजींना एकदा एकाने म्हटलं, की "महाराज मला हे सगळे दंभित्व, अहिंसा वगैरे गुण माझ्यात यावे अशी इच्छा आहे." महाराज म्हणाले, "अरे समजा एक मुलगी आहे आणि ती म्हणते, की मला दीर, जाऊ, सासू, नंदा ह्या सगळी नाती हवी आहेत. तर ती मिळवण्यासाठी मी काय करू?" तर तिला आपल्याला काय सांगावं लागेल, की "तू आधी नवरा मिळव. मग ही नाती तुला आपोआपच मिळतील." तसं आहे. आधी तू भगवंत प्राप्त करून घे, मग तुला हे सगळे गुण आपोआपच येतील. अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, "हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जाहला." या शेवटच्या उक्तीने आपल्याला हा श्लोक पूर्ण करता येईल, की हा आशय असलेली जी ओळ आहे, ही विश्वची माझे घर, ही ज्ञानेश्वर महाराजांची ओवी जी आहे ती खूप प्रसिद्ध आहे. जास्तीत जास्त लोकांना ही माहिती आहे आणि लोकांनी कमीत कमी असा अर्थ याचा जाणून घेतलेला आहे. हे विश्वची माझे घर ही ओवी सगळ्यांना आवडते. सगळे लोक विविध लोक आपापल्या पद्धतीने तिला लावण्याचा प्रयत्न करतात. काही लोक म्हणतात, की स्नेहशील व्यक्ती असते अशी व्यक्ती, कोण मित्रांकडे जाणारी असती. मित्रांकडे जाऊन मला आता पोहे खायचे आहे, मला चहा दे, असे अधिकाराने सांगणारे लोक जे आहेत, दुसऱ्यांच्या मदतीला जबाबदारीने जाणारे सोशल माणूस, असा माणूस हा ही ओवी जगतो असं त्यांना वाटतं. पण असं जरी असलं तरी पण यातला जो सोशल सेन्स लोकांना वाटतो, त्यांना ही ओवी सामान्यपणे चहा, पोहे, पत्ते या पातळीवर वाटते. पण ज्ञानेश्वर महाराजांनी त्यामुळेच लवकर समाधी घेतली असावी, कारण त्यांना जे या ओवीमध्ये जे मूळ अर्थ जो आहे, तो लोकांनी विनाकारण अगदी खालच्या पातळीवर नेऊन ठेवला. ते काय म्हणतात, "हे विश्वची माझे घर" म्हणजे या ओव्या ज्ञानपूर्ण अवस्थेकडे जाणाऱ्या अत्युच्च ओव्या आहेत. व्यवहारात हा ज्ञानी पुरुष पंडितांसारखा पंडित, मोठ्यांसारखा मोठा, बालकांमध्ये बालक होऊन वावरतो. ज्ञानी पुरुष खेळकर असेल, पण तो पोरकटासारखा वेळ नाही घालवत. अष्टावक्रांनी ज्ञानी पुरुषाचं वर्णन करताना 2 श्लोकांमध्ये मिळून म्हटलेलं आहे, की तो ज्ञानी निरागस, कोमल बालकासारखा वावरत असला, तरी त्याच्यामध्ये कुठलाही बालिशपणा नसतो. हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर. यानंतर किंबहुना चराचर आपण जाहला. हे चरण विसरून चालणार नाही. आत्मज्ञानपूर्ण शांतीची उत्कृष्ट आणि अच्युत अशी जी अत्युच्च अवस्था जी आहे, तो हा व्यक्ती अनुभवत असतो. आपला एक श्लोक अजून राहिलेला आहे, पण हा श्लोक आता होणार नाही, कारण आपली वेळ समाप्त होते. त्यामुळे आपण हा शेवटचा श्लोक जो उपसंहाराचा आहे, तो श्लोक आणि मग त्यानंतर पुढच्या अध्यायाला, तिसऱ्या अध्यायाला पुढील वेळी आपण प्रारंभ करूयात. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. सगळ्यांना सादर जय श्री कृष्ण.